बौद्धगया येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देऊन तेथील कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, अशोक कांबळे, सुनीता साळवे, तुषार गायकवाड, राजेशदादा गायकवाड, बाबासाहेब धबाले, धम्मपाल सोनटक्के, यशवंत सोनवणे, तुकाराम भारती, प्रमोद आंबोरे, डॉक्टर अविनाश सावंत, गणेश गाडे, संदीप खाडे, यशवंत लामसोंगे, लक्ष्मण गायकवाड, अवनाजी ढवळे, मुझफ्फर खानसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी आणि वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हे निवेदन अशा पद्धतीचं आहे की बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। इथं ज्या लोकांनी बौद्ध सोडून ताबा केलेला आहे बौद्धेतर लोकांनी तो त्या ठिकाणी हटवण्यात यावा। 1949चं कलम जे आहे, कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा। तो कायदा असा आहे की त्या ठिकाणी जी कमिटी आहे तर ती कमिटी 9 लोकांची आहे, त्यापैकी 5 हे हिंदू आहेत आणि 4 बौद्ध आहेत। तर ते 4 बौद्धसुद्धा हिंदूला सपोर्ट करणारे ते सुद्धा हिंदू धर्मीय म्हणजे त्या विचारसरणीचेच आहेत, म्हणून ते 100% हिंदूंच्या ताब्यात आहे, म्हणून ते मुक्त करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे। आणि आताच आमचे धम्मगुरू पूज्य बंतेपी धम्मानंद यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाचं ज्याच्या धर्माचं त्याच्या धर्मगुरूच्या ताब्यात असतं, फक्त बुद्धांचंच विहार जे आहे महाविहार ते बौद्धांच्या ताब्यात नाही आहे, म्हणून आजचा हा मोर्चा त्यासाठीच काढण्यात आलेला आहे। बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि असं जर नसेल तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 आणि 26चं उल्लंघन आहे असं या ठिकाणी म्हणतो। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोकराव कांबळे साहेब यांच्या नेतृत्वात प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। यानंतरही जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्याचे पडसाद देशभर उमटतील। या ठिकाणी एवढंच सांगतो। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम। निवेदन देण्यासाठी आलो आहोत। ते निवेदन कशासाठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व तसेच बौद्ध महासभा या दोन भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय की सर्व पक्ष असूनसुद्धा एकाही पक्षाचं आपल्या या मुद्द्यावर लक्ष आलेलं नाही, मात्र ज्याचं जळतं आहे त्यालाच कळतं आहे अशी ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू दोन्ही नातू भीमराव आंबेडकर आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना बौद्धांच्या समस्या त्यांनी जाणल्यात आणि जे बुद्धविहार आहे बुद्धगया येथील महाबोधी विहार आहे ते सध्या ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडीची आणि बौद्ध महासभेची मागणी आहे। या दोन्ही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। तसेच जो कायदा केलेला आहे 1949ला तर तोही रद्द करावा। आणि मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मस्जिदीमध्ये मुस्लिमच पुजारी म्हणजे त्यांचे हे असतात, धर्मगुरू असतात। प्रत्येक आपल्या जातीला संविधानानेच एक अधिकार दिलेला आहे। मग हे बौद्धाचं जर मंदिर आहे, विहार आहे, तर मग इथं बौद्ध भिक्षू का नाही हा एक म्हणजे प्रश्न आहे। मला एक सरकारला हेच सांगायचं आहे की ज्यांचं आहे त्यांना ते द्या, त्यांना ते म्हणजे ते जे काही कब्जा केलेला आहे ब्राह्मणांनी त्या ठिकाणी तो हटवण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि हटवणं म्हणजे आलाच पाहिजे, नाही तर याचा एक तीव्र स्वरूपात पुढे त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतील। मला खात्री आहे की कलेक्टर साहेब आमचा हे जे काही आमचा संदेश आहे, जे काही आमचं निवेदन आहे ते वरच्या लेवलवर पाठवतील, आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे। आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वच जण रस्त्यावर उतरणार। जय भीम, जय संविधान प्रेमी। का नाही हिंदूच्या याच्यामध्ये इस्लाम का नाही, बौद्धांच्या याच्यामध्ये ब्राह्मणच का, असा त्यांचा अट्टहास का, आणि म्हणून हे सर्व त्यांनी मोकळं करावं आणि बौद्धांच्या स्वाधीन करावं, बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीन करावं आणि 1949चा जो कायदा आहे तो रद्द करावा। तो कायदा इंग्रजांच्या काळापासूनचा आहे, तो रद्द करण्यात यावा। एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान।